आता पहा, आपण लॉजिक डिव्हाइसेस फॉर इंटरफेसिंग जो बेसिक टॉपिक आहे तो बघूया. नाव सेव्हरल टाइप्स ऑफ डिव्हाइसेस आर नेसेसरी टू इंटरकनेक्ट कॉम्पोनंट्स ऑफ अ बस ओरिएंटेड सिस्टीम. आपला मायक्रोप्रोसेसर सिस्टीम जी आहे ती बस ओरिएंटेड सिस्टीम आहे. बस ओरिएंटेड म्हणजे त्यात डेटा बस, कंट्रोल बस आणि ॲड्रेस बस अशा प्रकारच्या कनेक्शन लाईन्स असतात. सो दॅट इज अ बस ओरिएंटेड सिस्टीम. आता टुडेज मायक्रो कॉम्प्युटर सिस्टीम्स आर डिझाईन्ड युझिंग मीडियम स्केल इंटिग्रेशन. आता मीडियम स्केल इंटिग्रेशन काय आहे किंवा इंटिग्रेशन बेसिकली काय आहे हे लक्षात घेऊया थोडक्यात. कसं असतं पहा, जे आपण आय सी पाहतो बरोबर, आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आय सी आपण बघितलेत. आपण लॉजिक गेटचे सुद्धा आय सी बघितले की ज्याला 7 टर्मिनल असायची एका बाजूला आणि 7 टर्मिनल दुसऱ्या बाजूला. तर अशा प्रकारे 14 टर्मिनलचे आय सी आपले असायचे. 7400 नॅन्ड गेटचा आय सी असायचा, 7408 अँड गेटचा आय सी असायचा वगैरे वगैरे. अशा प्रकारचे आय सी जे बघितलेत त्याला आय सी असं म्हणतात. आय सी याचा अर्थ इंटिग्रेटेड सर्किट. आता लक्षात घ्या, हा जो आय सी आहे याच्यात ॲक्च्युअल सर्किट हे एवढ्याच भागात असतं, छोट्याशा इतक्याशा भागात असतं आणि इथून ही सगळी कनेक्शन्स केलेली असतात. हा जर आय सी फोडून बघितला तुम्ही, हा जर फोडून बघितला तर अशा प्रकारची कनेक्शन्स त्याला असतात. अशा प्रकारची बराचसा भाग रिकामा असतो आणि मुख्य भाग हा इथे मध्ये असतो. तर एवढ्या छोट्याशा भागामध्ये तुमचं बरंच मोठं सर्किट असतं. म्हणजे हा जर समजा 7400 आय सी असेल तर याच्यामध्ये 4 नॅन्ड गेट्स आहेत. बरोबर आहे, 4 नॅन्ड गेट्स आहेत आणि 4 नॅन्ड गेट्स या छोट्याशा मधल्या भागामध्ये फक्त घेतलेली आहेत. आता एवढ्या छोट्याशा भागामध्ये सर्किट पूर्ण कसं काय बसतं, तर त्यालाच इंटिग्रेशन असं म्हणतात. इंटिग्रेशन म्हणजे एकत्रीकरण. ते सगळं जे सर्किट आहे त्याचं पहिलं आधी मिनिएचरायझेशन केलं जातं. मिनिएचरायझेशन म्हणजे ते सर्किट खूप छोट्या डिव्हायसेसने बनवलं जातं. म्हणजे समजा एखादा ट्रान्झिस्टर असेल तर तुम्ही बघितलं आहे, ट्रान्झिस्टर हा आपला हातामध्ये राहण्यासारखा कॉम्पोनंट असतो. किंवा डायोड हा सुद्धा तुम्ही प्रॅक्टिकलला बघितलेला आहे, हा हातावर राहतो, आपल्याला पाहता येतो. पण इथे जे ट्रान्झिस्टर आणि डायोड या इंटिग्रेटेड सर्किटमध्ये वापरलेले असतात ते मिनिएचराइज्ड असतात. मिनिएचरायझेशन म्हणजे त्यांना खूप लहान केलेलं असतं. जसं आपण ऐकलेलं आहे की तांदळावर काही जणं श्री गणेशायन महा 10 वेळा लिहितात मायक्रोस्कोपचा वापर करून आणि अगदी छोट्या पेन्सिलचा वापर करून. त्याला आपण मिनिएचरायझेशन म्हणू शकतो. तसं सर्किटचे जे कॉम्पोनंट्स आहेत ते कॉम्पोनंट्स खूप लहान जागेमध्ये तयार केले जातात, खूप कमी जागेमध्ये तयार केले जातात. त्याला मिनिएचरायझेशन म्हणतात. आता ते मिनिएचरायझेशन करून असं भरपूर मोठं सर्किट एकाच जागेमध्ये एकत्रित करून छोट्याशा तुकड्यावर बसवलेलं असतं आणि त्याच्यापासून कनेक्शन काढलेली असतात. तर त्याला इंटिग्रेशन असं म्हणतात. आणि त्या सर्किटला आपण आय सी किंवा इंटिग्रेटेड सर्किट असं म्हणतो. या आय सीमुळे भलं मोठं सर्किट एका छोट्या जागेत मावतं. या ठिकाणी आपण बघितलं आहे की हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जेव्हा आपण मायक्रोप्रोसेसर्सची पाहिली तेव्हा जे मायक्रोप्रोसेसर्स इंट्रोड्यूस झाले वेगवेगळ्या प्रकारचे, आपला 8085 इथे येतो, पण याच्या आधीसुद्धा काही मायक्रोप्रोसेसर इंट्रोड्यूस झाले आणि याच्यानंतरसुद्धा खूप मायक्रोप्रोसेसर इंट्रोड्यूस झाले अगदी 2000 सालापर्यंत. त्याच्यामधले नंबर ऑफ ट्रान्झिस्टर्स म्हणजे एका मायक्रोप्रोसेसरच्या आय सीमध्ये असणाऱ्या टोटल नंबर ऑफ ट्रान्झिस्टर्सची संख्या इथे दिलेली आहे. तुमच्या लक्षात येईल 8085 आय सी जर बघितला तुम्ही तर आपल्या नेहमीच्या आय सीसारखा असतो, फक्त नेहमीच्या आय सीला 14 किंवा 8 पिन असतात. या 8085च्या आय सीला 40 पिन असतात. पण त्या 40 पिनच्या छोट्याशा तळहातावर राहणाऱ्या आय सीमध्ये जवळजवळ 6500 ट्रान्झिस्टर आणि इतर काही कंपोनंट्स एकत्र केलेले असतात. काय केलेले असतात? इंटिग्रेट केलेले असतात मिनिएचराइज करून. तर हा मिनिएचरायझेशनचा फायदा आहे. आय सीची साईज फार वाढत नाही आणि पेंटियम 4 2000 सालामध्ये जो आला त्याच्यामध्ये बघा 42 मिलियन म्हणजे 4,20,00,000 ट्रान्झिस्टर्स आहेत. एवढे खूप जास्त प्रमाणात असलेले ट्रान्झिस्टर एका छोट्याशा चिपमध्ये एकत्र बसवलेले आहेत. आणि आजकाल मोबाईलमध्ये जे चिप्स असतात त्याच्यामध्ये तर याच्याहीपेक्षा जास्त ट्रान्झिस्टर्स वापरलेले असतात.
आपण पेनड्राईव्ह वापरतो, मेमरी वापरतो, त्याच्यामध्ये सुद्धा याच्यापेक्षा खूप जास्त ट्रान्झिस्टर्स वापरलेले असतात. आणि ह्या सगळ्या सिस्टीम्स या बस ओरिएंटेड सिस्टीम्स आहेत. त्याला ॲड्रेस आणि डेटा बस असते. तर मुख्य गोष्ट अशी आहे की या बस ओरिएंटेड सिस्टीममध्ये काय वापरलेलं आहे, मीडियम स्केल इंटिग्रेशन. जेव्हा 8085 अस्तित्वात आला तेव्हा मीडियम स्केल इंटिग्रेशन होतं. त्याच्यानंतर लार्ज स्केल इंटिग्रेशन आलं, व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन आलं. म्हणजे खूप जास्त प्रमाणात ट्रान्झिस्टर्स किंवा डिव्हायसेस, कंपोनंट्स एका छोट्या तुकड्यावर बसवले जातात सिलिकॉनच्या. त्याच्यानंतर पुढे महत्त्वाचा भाग लक्षात घेऊया. ट्रायस्टेट लॉजिक डिव्हायसेस आर इसेन्शियल टू प्रॉपर फंक्शनिंग ऑफ अ बस ओरिएंटेड सिस्टीम. जर ट्रायस्टेट डिव्हायसेस नसती, आता ट्रायस्टेट म्हणजे काय ते आपण थोड्याच वेळात लक्षात घेऊ, पण तशी जर डिव्हायसेस नसती तर बस ओरिएंटेड सिस्टीम अस्तित्वात आल्याच नसत्या. सो दॅट इज अ इसेन्शियल पार्ट टू फंक्शनिंग ऑफ बस ओरिएंटेड सिस्टीम. ट्रायस्टेट डिव्हायसेस हॅव 3 स्टेट्स, लॉजिक 1, लॉजिक 0 अँड हाय इम्पेडन्स स्टेट. यातली जी हाय इम्पेडन्स स्टेट आहे ही आपल्याला नवीन आहे. लॉजिक 1 आणि लॉजिक 0 हे तर आपल्याला माहिती आहे. लॉजिक 1 म्हणजे 5 व्होल्ट, लॉजिक 0 म्हणजे 0 व्होल्ट. द टर्म ट्रायस्टेट लॉजिक डिव्हाइस हॅज अ थर्ड लाईन. इट इज कॉल्ड ॲज इनेबल. म्हणजे जनरली कुठच्याही डिव्हाइसला इनपुट्स असतात आणि एक किंवा एकापेक्षा अधिक आउटपुट्स असतात. लॉजिक डिव्हायसेस जर विचारात घेतली, लॉजिक गेट्स किंवा अशा प्रकारची, तर त्याला काही इनपुट्स असतात आणि काय एखाद आउटपुट असतं किंवा एकापेक्षा जास्त आउटपुट्स असतात. तर ते जर डिव्हाइस ट्रायस्टेट डिव्हाइस असेल तर त्याला एक ॲडिशनल लाईन असते आणि त्याला एनेबल लाईन असं म्हणतात. त्या लाईनला एनेबल लाईन असं म्हटलं जातं. व्हेन धिस लाईन इज ॲक्टिवेटेड द ट्रायस्टेट डिव्हाइस फंक्शन्स द सेम वे ॲज ऑर्डिनरी लॉजिक डिव्हाइस. म्हणजे ते नेहमीप्रमाणे काम करतं जेव्हा ही लाईन ॲक्टिवेटेड असते तेव्हा. आणि ही लाईन जेव्हा डिसेबल्ड असते किंवा डिॲक्टिवेटेड असते, द लॉजिक डिव्हाइस गोज इन टू द हाय इम्पेडन्स स्टेट ॲज इफ इट वेअर डिस्कनेक्टेड फ्रॉम द सिस्टीम. जणू काही ते सिस्टीममध्ये अस्तित्वातच नाही आहे, कनेक्टेडच नाही आहे, अशा प्रकारे ते वागतं, अशा प्रकारे ते बिहेव होतं. ऑर्डिनरीली करंट इज रिक्वायर्ड टू ड्राईव्ह अ डिव्हाइस इन लॉजिक 0 और लॉजिक 1 स्टेट. म्हणजे त्याचा आउटपुट लॉजिक 1 किंवा लॉजिक 0 करायला सर्किटला काहीतरी करंट लागतो. पण जेव्हा ते सर्किट हाय इम्पेडन्स स्टेटमध्ये असतं तेव्हा प्रॅक्टिकली त्या सर्किटमध्ये कसलाही करंट फ्लो होत नाही, त्यामुळे पॉवरसुद्धा सेव्ह केली जाते. आता महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, मायक्रो कॉम्प्युटर सिस्टीममध्ये जी पेरिफेरल्स असतात, पेरिफेरल्स म्हणजे मेमरी असेल, मायक्रो प्रोसेसर असेल, अजून काही डिव्हायसेस असतील, ती पॅरललमध्ये कनेक्ट केलेली असतात. ॲड्रेस आणि डेटा बसमध्ये पॅरललमध्ये कनेक्ट केली असतात. म्हणजे ही जर ॲड्रेस बस असेल तर ही ॲड्रेस बस एका डिव्हाइसला सुद्धा जाते, तशी ती दुसऱ्या डिव्हाइसला जाते, तशी ती तिसऱ्या डिव्हाइसला सुद्धा जाते. तसंच डेटा बसचं आहे. पण ह्यातलं एकावेळी एकच कुठचं तरी डिव्हाइस मायक्रो प्रोसेसरशी, हा जर समजा मायक्रो प्रोसेसर असेल तर मायक्रो प्रोसेसरशी एकावेळी एकच डिव्हाइस कुठचं तरी कम्युनिकेट करत असतं. हे कसं शक्य आहे, तर बाकी सगळ्या डिव्हायसेसच्या ज्या एनेबल लाईन्स असतात त्या डिॲक्टिवेटेड असतात. त्यामुळे ही सगळी डिव्हायसेस ॲज इफ दे आर नॉट कनेक्टेड इन द सिस्टीम अशा प्रकारे असतात. आणि ज्या डिव्हाइसबरोबर मायक्रोप्रोसेसरला कम्युनिकेट करायचं आहे तेवढंच डिव्हाइस फक्त ॲक्टिवेटेड असतं, त्याचीच एनेबल लाईन फक्त ॲक्टिवेटेड असते आणि ते हाय इम्पेडन्स स्टेटमध्ये असत नाही आणि नॉर्मल त्याचं जे फंक्शनिंग असतं ते चालू असतं. बाकीची सगळी डिव्हायसेस ट्रायस्टेट असतात. However, because of the tri-state interfacing devices, peripherals do not load the system buses. सगळी जर एकाच वेळी ॲक्टिव्ह झाली तर सिस्टीम बस चालणार नाही. तर ते ट्रायस्टेट डिव्हायसेसमुळे शक्य होतं. मायक्रोप्रोसेसर कम्युनिकेट्स विथ वन डिव्हाइस ॲट अ टाईम बाय एनेबलिंग ट्रायस्टेट लाईन ऑफ द इंटरफेसिंग डिव्हाइस. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे एकावेळी एकाच डिव्हाइसशी ते कम्युनिकेट करतं आणि ते कम्युनिकेट करण्यासाठी ती एनेबल लाईन ॲक्टिवेट करतं. ट्रायस्टेट लॉजिक इज क्रिटिकल फॉर प्रॉपर फंक्शनिंग ऑफ अ मायक्रो कॉम्प्युटर सिस्टीम. कुठचीही मायक्रो कॉम्प्युटर सिस्टीम चालण्यासाठी ट्रायस्टेट लॉजिक असणं अत्यंत आवश्यक आहे. तर आता आपण काही ट्रायस्टेट डिव्हाइसेस बघूया.